सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे. वाह मंदार. नमस्कार रसिको. मैत्र हे तालसुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण गप्पा मारणार आहोत संवादिनी वादक, सिंथेसायझर वादक, पियानो वादक आणि गायक मंदार पारखी यांच्याशी. मंदार, तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार. तसंच तुझे साथीदार अमेय ठाकूर देसाई आणि गिटार वादक अमित रॉय, तुम्हा दोघांचे अगदी मनापासून स्वागत. मंदार, मला सांग, तू आधी पेटी शिकायला लागलास की आधी गाणं शिकायला लागलास? कारण मला असं कळलं तू शास्त्रीय संगीतसुद्धा शिकलेलं आहेस आणि सुगम संगीतसुद्धा शिकलेलं आहेस. मग घरात तुमच्या गाणं होतं की कोणी पेटी वाजवत होतं किंवा गाणं शिकत होतं म्हणून मग तू पेटीकडे किंवा गाण्याकडे ओढला गेलास? काय झालं असं? सुरुवात घरातूनच झाली. की घरात माझी आई हार्मोनियम वाजवायची. अच्छा. आणि तो जो वारसा आहे संगीताचा तो मला तिच्याचकडून आलेला आहे. अच्छा. आणि माझी बहीण, माझे बाबा यांना आवड तर नक्कीच आहे संगीताची आणि कानही आहे चांगला. तर असं बॅकअप असल्यानंतर त्यांनी मला कधीच असं फक्त अभ्यास कर किंवा ह्याच्यात अकॅडमिक्समध्ये ठेवलं नाही. त्यांनी मला प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिलं आणि मग मी पहिलं गाणं शिकायला लागलो. अच्छा. आणि क्लासिकल म्युझिक त्याचबरोबर सुगम संगीत असं दोन्ही मी एका वेळी शिकत होतो. म्हणजे काही क्लासिकलच्या बंदिशी झाल्या की त्याच्यानंतर काही गाणी घेणं. तर अशा तऱ्हेने माझं शिक्षण सुरू झालं. ते कोणाकडे सुरू होतं तुझं शिक्षण? माझे प्रथम जे गुरु होते ते गंगाधर पाटील. अच्छा. नंतर सुरेश वाडकरांच्या आजीवसनला, म्हणजे तेव्हा आजीवसन असं नाव नव्हतं दिलेलं, पण त्यांचे क्लासेस असायचे, तर तिकडे जाऊनही मी शिकलो. जाल बालापुरिया यांच्याकडे मी डिप्लोमा केला मुंबई युनिव्हर्सिटीला. बर. आणि त्याच्यानंतर कमलाकर भागवत यांच्याकडे मी 9 ते 10 वर्ष जाऊन त्यांच्या घरी शिकलो गाणं.
अच्छा. हां तर असं आणि अच्युत ठाकूर अर्थात म्हणजे युनिव्हर्सिटीला अच्युत ठाकूर हे सुगम संगीताचे म्हणजे आमचे शिक्षक होते. बरं. तर त्यांच्याकडे मला शिकायला मिळालं. असे माझे सगळे वेगवेगळे गुरु आहेत, त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. बर. पण मग गाणं सोडून तू वाद्याकडे कसा वळलास? वाद्याकडे त्याची बरीच कारणं आहेत की मी आधी स्वतः वाजवून गायचो, हार्मोनियम वाजवून. हां. तर त्यामुळे मला एक कॉर्ड्स पकडणं किंवा कॉर्ड्स बरोबर गाणं याची मला पहिल्यापासून ती आवड होती. आणि त्याच्यातून काहीतरी वेगळा एक साऊंड येतोय आणि त्याच्यावर आपल्याला गाताना काही वेगळं गायला मिळत आहे. तर त्याचं एक नेहमी अट्रॅक्शन असायचं की हार्मोनियम बरोबर गाणं. आणि जेव्हा मी त्यातले कॉर्ड्समधली जेव्हा मजा यायला लागली की हा कॉर्ड्सचा प्रकार काय आहे, त्या अनुषंगाने काही मित्रही मला भेटले रेकॉर्डिंगच्या वेळेस वेगवेगळ्या, की ते गिटार वाजवायचे, नंतर ग्रुप व्हायलिन्स व्हायची. तर तेव्हा मला कळायचं की काहीतरी वेगळं आहे की आपण जेव्हा सोलो हार्मोनियम वाजवू किंवा आपण स्वतःला साथ करतो लीड फक्त वाजवून, तर तेवढं न करता काही कॉर्ड्स वाजवायला किंवा मी काही गझल ऐकायचो, म्हणजे जेवढे गुलाम अली जी आहेत किंवा जगजीत सिंग जी आहेत, तर ह्यांचं सगळ्यांचं ऐकल्यानंतर की काहीतरी वेगळा साऊंड आहे, कारण कॉर्ड्सचं सगळं मजा असते. त्याच्यानंतर मग ते काय आहे, मग ते मला शिकण्याची फार उत्सुकता होती की आपण ह्याच्यात गेलं आणि जर आपण त्याच्यातच काही अभ्यास केला तर त्याचा मला त्या नाविन्याची खूप म्हणजे गोडी लागलेली. आणि मग गाण्याबरोबर माझा तोही अभ्यास सुरू झाला हळूहळू. तर त्यामुळे मी हार्मोनियमकडे पण लक्ष द्यायला, मग कॉर्ड्स, मग अकॉर्डियन, मग माझे गुरुजी जे होते ते अकॉर्डिंग स्टाईलने हार्मोनियम वाजवायचे. म्हणजे तर त्या कॉर्ड्स वाजवणं, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्बिनेशन्स देणं कॉर्ड्सची, तर ते मला त्याची खूप आवड लागली. आणि मग हळूहळू हार्मोनियम नंतर माझ्या वडिलांनी मला एक असं एज होतं की 7वी-8वीतलं एज होतं की त्या वयात मला कीबोर्ड हे आणून दिला. आणि त्याच्यानंतर मग इलेक्ट्रॉनिक्स वाद्यांचं एक कसं असतं, त्यातले रिदम्स असतात बिल्ट इन, वेगवेगळे साऊंड्स असतात, मग ते कसे वापरले जातात. आणि मग कारण काय आहे, हे सगळ्या कीज इन्स्ट्रुमेंट आपण ज्याला म्हणतो की पियानो म्हणा किंवा हार्मोनियम म्हणा किंवा सिंथेसायझर म्हणा, तर ही सगळी की इन्स्ट्रुमेंटचं एकच तत्व आहे की काळ्या आणि पांढऱ्या कीज आहेत. तर त्यामुळे 12 सूर आहेत सगळीकडे, फक्त साऊंड्स वेगळे आहेत, ॲप्लिकेशन वेगळे आहे. तर त्यामुळे प्रत्येकाचं वेगळे वेगळे ॲप्लिकेशन शिकायची माझ्या मनात खूप इच्छा होती. आणि जेव्हा कॉर्डची मजा यायला लागली आणि मग पियानोचं एक वेगळं त्याचा एक ग्रँजर असतो की त्याचा कसा साऊंड असतो किंवा त्या वेलॉसिटीने कसं वाजवायचं असतं, कारण ती मजा मग कीबोर्डमध्ये मिळायची नाही, वेलॉसिटीने वाजवायची मजा. कारण पियानोला जो एक आपला स्वतःचा एक साऊंड आहे, कारण त्याला आपण हॅमर इन्स्ट्रुमेंट आहे ते, कारण हे जे हॅमर्स असतात ते आपटल्यानंतरच आवाज त्याचा ध्वनी क्रिएट. तर त्यामुळे हा जो मेन फरक आहे तो खूप होता. आणि इलेक्ट्रॉनिक्स वाद्यामध्ये काय असतं, ते वेगवेगळे साऊंड्स क्रिएट केलेले आहेत तिकडे, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज एकत्र करून, तर तो ऑब्व्हियसली साऊंड वेगळा होता आणि हा पियानोचा साऊंड वेगळा. तर त्याच्यामध्ये मग अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंटची मजा यायला लागली की मग असं वाटायला लागलं नाही हे काहीतरी वेगळं आहे. आणि 7 ऑक्टेव्स मिळायचे. तर असं हळूहळू आणि 88 कीज अशी बघण्याची सवय नव्हती. 88 कीज नंतर 7 ऑक्टेव्स, एवढी मोठी ऑक्टेव्स आपल्याला कीबोर्डमध्ये मिळत नाही. आता सध्या कीबोर्ड्स नवीन नवीन आलेले आहेत, तर त्यामुळे तेवढं रेंज मिळते, पण पियानोला जी रेंज मिळते ती साधारण कीबोर्डला तेवढी नाही मिळत नसते. तर त्यामुळे ह्या तिन्ही वाद्यांकडचा एकच गोष्ट अशी होती, काळ्या पांढऱ्या कीज पण वादन वेगळं. म्हणजे आता पेटी वाजवताना, सिंथेसायझर वाजवताना आणि पियानो वाजवताना ही तिन्ही वाद्य जेव्हा तू वाजवतोस तेव्हा शैली बदलते किंवा वादनाची काय म्हणतो आपण प्रेशर म्हणूया ते बदलतं. तर याच्यात तू रमतोस का, पियानो मध्ये जास्ती रमतोस की सिंथेसायझर मध्ये जास्ती रमतोस? मी रमतो तिन्ही गोष्टींमध्ये, कारण प्रत्येकाचं एक एक वैशिष्ट्य आहे. हार्मोनियम मध्ये साथ करण्याची मजा आहे आणि स्वतः वाजवून गाताना त्याची साथ घेण्याची मजा आहे, साऊंड घेण्याची. तर आणि इवन कीबोर्डमध्ये सुद्धा आपण जेव्हा रेकॉर्डिंगला काही प्रोग्रामिंग करतो किंवा रेकॉर्डिंगला सोलो काही वाजवतो किंवा आपण ज्याला म्हणतो की इलेक्ट्रॉनिक काही टोन्स असतात, वेगळे वेगळे सिंथेटिक टोन्स असतात, तर त्याची वापरण्याची वेगळी मजा आहे. आणि खूप हुशार म्युझिक डायरेक्टर्सनी त्याचा वापर खूप चांगल्या तऱ्हेने केलेला आहे. तर त्यामुळे गडबड गोंधळ न येता त्या कॉम्पोजिशनमध्ये त्याचा वापर त्यांनी अगदी अस्खलितपणे केलेला आहे. आणि पियानोचं तर काय आपण ऐकतोच की ते वेस्टर्न क्लासिकल इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे खूप मोठमोठ्या कॉम्पोजर्सनी, जसे बाक आहेत, बिथोवेन आहेत, मोझार्ट आहेत, शॉपेन आहेत, तर ह्या सगळ्या म्युझिक डायरेक्टर्सने आपल्या आपल्या कॉम्पोजिशनमध्ये सिम्फनी जेव्हा अरेंज केल्या तर काही पीसेस हे पियानोसाठीही त्यांनी बनवले गेले, त्या वाद्यासाठी बनवले. तर त्यामुळे त्याही वाद्याचा एक आपलं एक स्वतःची पर्सनॅलिटी आहे पियानोची.
तर ह्यामुळे ह्या तिन्ही वाद्यांकडे माझा कल तेवढाच होता, तेवढंच महत्त्व. वादनशैली नक्की वेगळी आहे आणि कारण आपण ज्या क्रोमॅटिक नोट्स वगैरे वापरतो किंवा आपण ज्याला मुरकी वगैरे घेतो आपल्या इंडियन क्लासिकल म्युझिकमध्ये, ते आपण हार्मोनियममध्ये वाजवू शकतो. पण पियानोमध्ये ती शैलीच नसल्यामुळे आपण त्याचा वापर जास्ती केला जात नाही. कारण काही आताच्या नवीन काही वादकांनी तोही वापर केलेला आहे, कारण त्याचा संतूरसारखा असा वापर करून. पण तरीही जर ओरिजिनल आपण त्या वाद्याचा जर गाभा म्हटला की त्याचं काय आहे टेक्निक, तर त्याच्यात खूप काही मुरकी स्टाईलने काही वाजवलं जात नाही. आम्ही त्याला ट्रिमेलो म्हणतो. तर काही ट्रिमेलो नोट्स वाजवल्या जातात. अच्छा. पण अगदी हार्मोनियमवर जसं आपण ग्रेस नोट म्हणतो वाजवली जाते, तर तेवढं पियानोमध्ये खूप वाजवलं जात नाही. हा, म्हणजे जसा पेटी वाजवताना आपण शब्द वाजवू शकतो हां. तसा पियानोवर वाजवता येतो. अगदी परफेक्ट तसाच्या तसा शब्द जसा आपण उच्चारतो तसा शब्द वाजवता येतो पियानोवर. वाजवता येतो, पण त्याला काही लिमिटेशन्स येतात. हा, त्याला काही लिमिटेशन्स येतात आणि काय गाणं आहे किंवा काय कॉम्पोजिशन आहे त्याच्यावर हे डिपेंड करतं की आपण काय वाजवतोय. आत्ता तू म्हणालास की पियानो हे वेस्टर्न क्लासिकल इन्स्ट्रुमेंट आहे, तर जरा पियानो विषयी आत्ता आपल्या समोर पियानो नाहीये, परंतु पियानो वाद्याविषयी सांगणार की हे वाद्य मूळ म्हणजे युरोपामधलं, पण तिथलं सुद्धा मूळ कुठल्या देशातलं असं काही आहे? येस, युरोपियन वाद्य इटालीमधलं आहे हे वाद्य आणि ह्याचं नाव बेसिकली पियानो फोर्टे असं त्याला म्हणतात. पियानो फोर्टे. अच्छा. हां, तर ह्या पियानो फोर्टेचं एक आहे, म्हणजे त्याच्यात दोन प्रकार आहेत. एक ग्रँड पियानो आणि एक अपराईट पियानो. अच्छा. तर ग्रँड पियानो आपण जे नेहमी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांमध्ये बघत आलेलो आहोत, आपल्या बॉलिवूडच्या मी म्हणतोय की हिरो बसलेला आहे वाजवत, असं मोठं वाद्य दिसतं आपल्याला सगळं. तर त्यामुळे ते वाद्य जे आहे तर ते त्याला ग्रँड पियानो म्हणतात. त्या ग्रँड पियानो आणि अपराईटमध्ये एक फरक असा आहे की दोन्हीकडे हॅमर्स आहेत, स्ट्रिंग्स आहेत, पण अपराईटमध्ये उभ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आडव्या स्ट्रिंग्स आहेत आणि हा जागा जास्ती व्यापतो ग्रँड पियानो. त्यामुळे जिथे खूप मोठा हॉल आहे किंवा 5 स्टार हॉटेल्स आहे किंवा एखाद्याचं खूप मोठं घर आहे, बंगला आहे, तर तिकडे हे वाद्य जास्ती करून ठेवलं जातं, कारण ते अफोर्ड करतात तेवढी जागा. बरोबर आहे. आणि जिकडे जागा कमी आहे किंवा आपण ज्याला म्हणतो आपलं एक नॉर्मल घर असेल, तर त्याच्यात अपराईट पियानो हा राहतो. जो वादक आहे तो अपराईट पियानो आणू शकतो घरी आणि तो ठेवू शकतो. पण तू आत्ता जे सांगितलंस की काही ठिकाणी म्हणजे एका पियानोमध्ये आडवे आहेत आणि एका ठिकाणी त्या स्ट्रिंग सगळ्या उभ्या आहेत, तर त्यामुळे त्या वाद्याच्या आवाजावर काही फरक पडतो का? हो, नक्कीच आवाजावर फरक पडतो, कारण मेकिंग वेगळं असतं. बरं, लाकूड कुठलं वापरलं त्याच्याही वर अवलंबून असतं किंवा त्या कुठल्या कंपनीने मेक केलं आहे, कुठल्या स्ट्रिंग्स वापरल्या आहेत आणि कुठलं लेदर वापरलं आहे. पहिल्या काळात, जुन्या काळात म्हणजे 1700च्या काळात जेव्हा पियानोचं इन्व्हेन्शन झालं, तेव्हा काही वुलन क्लोथ्स वापरले जायचे त्याच्या हॅमर्सना लावायला. पण आताच्या काळात चांगलं लेदर वापरलं जातं आणि तर त्यामुळे काय आहे ना, कुठल्या क्वालिटीचं लेदर वापरलं आहे, काय मटेरियल वापरलं आहे, ह्याच्यावर सगळं साऊंड हा अवलंबून असतो. बरं, आता मला असं सांग की आता तू संवादिनी सुद्धा वाजवतोस, त्याचंच मोठं स्वरूप म्हणजे ऑर्गन, जो संगीत नाटकाला आपण वापरतो. तर संगीत नाटकाला किंवा एखाद्या अभंगाची साथ करताना तो वादक दोन्ही हाताने ती एकच ओळ वाजवत असतो, जे काय गाणं असेल ते. पियानो जेव्हा तू वाजवतोस तेव्हा उजव्या हाताने काहीतरी, तू आता सुद्धा मी बघितलं काहीतरी तू वेगळं वाजवत होतास आणि डाव्या हाताने काहीतरी 2-3च स्वर वाजवत होतास. तर ही शैलीच अशी आहे ह्या वाद्याची, म्हणजे हे वाद्य असंच वाजवलं जातं? हो, देवाने दिलेली 5-10 बोटं वापरली जातात. कुठलंही बोट वर्ज्य नाहीये. कारण आपण ज्याला म्हणतो ही वीक फिंगर आहे, की ज्याच्यात ताकद जरा कमी असते, पण त्याचे एक्सरसाइजेस आहेत, त्यामुळे 10 बोटं आपली वापरली जातात पियानोला. राईट हँडला ट्रेबल क्लेफ ज्याला आपण म्हणतो पियानो या वाद्याच्या शिक्षणात, ट्रेबल क्लेफ म्हणजे राईट हँड, बेस क्लेफ म्हणजे लेफ्ट हँड. तर त्याचं दोघांचंही सायमल्टेनियसली प्लेईंग असतं, ते वेगळं असतं बऱ्याच वेळेला. कारण तू जसं म्हणालास तसं नाट्यसंगीत वाजवताना दोन्ही आपण तीच ओळ वाजवत असतो. पण ह्याच्यात कसं असतं की डाव्या हाताने बेसिकली कॉर्ड्स वापरल्या जातात, मग त्या ब्रोकन कॉर्ड्स असतील किंवा त्या आपण कॉर्ड्स त्याच्यावर वाजवतोय ॲक्च्युली कॉर्ड म्हणजे इन्व्हर्जन्समध्ये, आणि राईट हँडने लीड वाजवलं जातं. तर त्यामुळे अशी ही वाद्यरचना जी आहे किंवा वाजवायची जी एक स्टाईल आहे ती पियानोमध्ये बेसिकली आढळली जाते आणि ही वेगळी आहे, म्हणजे इंडियन ह्याच्यापेक्षा, स्टाईलपेक्षा. मला सांगा, आता संवादिनी जेव्हा आपण शिकतो तेव्हा काय सारे सारे ग रे ग रे ग असे पलटे असतात, तसे पियानोचे म्हणून काही वेगळे असे पलटे आहेत? पियानोचे पलटे त्याचं थोडंसं प्रात्यक्षिक, आता तू जे सगळं सांगितलं आम्हाला ब्रोकन कॉर्ड्स वगैरे, ते जरा थोडंसं समजेल जर का वाजवून दाखवलंस तर, साथी बिना. येस,
नक्की दाखवतो. ही बिथोवेनचं एक कॉम्पोजिशन आहे, त्याला वॉल्स म्हणतो आपण. त्याला 3/4 मध्ये त्याच्या बीट्स 1 2 3 1 2 3, त्यामुळे 3/4 हा त्याचा टाइम सिग्नेचर आहे. हां तर आता कॉम्पोजिशन असं आहे. ह्याच्यामध्ये जी लीड होती बाजू ती एवढीच होती, पण त्याच्यात मी ऍड लेफ्ट हँड केला. क्या बात आहे, क्या बात आहे. तर त्यामुळे ह्या वाद्यात आपण जेव्हा लेफ्ट हँड वापरतो तेव्हा त्याचे लेसन्स असतात की बेस क्लेफ काय लिहिलेलं आहे आणि प्रॅक्टिस करण्याची एक पद्धत आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की अरे सायमल्टेनियसली अशा कशा नोट्स वाजवायच्या, पण पियानो शिकताना इतकं सिस्टमॅटिक जावं लागतं की तुम्ही तसं केल्याशिवाय मग तुम्ही त्या लेवलला वाजवू नाही शकत, किंवा त्यांना जे अपेक्षित आहे जो टेम्पो. कारण ह्याच्यात मी तुम्ही जर दाखवलं तर मी तुम्हाला हळूहळू टेम्पो पण बदलत होतो, कधीच फास्ट करत होतो. हा मी तुला आता विचारणार होतो, तो लईचा फरक आहे की ते त्या वादनासाठी तसं केलं नाही, जातं? तसं त्या कॉम्पोजिशन मध्ये लिहिलेलं आहे की आता मी ह्या टेम्पो जर सुरू केलं हा एकच टेम्पो झाला. पण जेव्हा मी टेम्पोला ड्रॅग करतो आणि परत फास्ट घेऊन ओरिजिनल टेम्पोला येतो, तर त्याचं त्या कॉम्पोजरने लिहिलेलं असतं हां की तुम्हाला त्यावेळेला ह्या रेंजमध्ये टेम्पो कमी करायचा आहे आणि नंतर परत ओरिजिनल टेम्पोला यायचं. तर क्या बात आहे. मैत्र से हे ताल सुरांचे. मंदार मला असं सांग, म्हणजे आता तबला म्हटला की एक 10 नावं आमच्या डोळ्यासमोर येतात, गिटार म्हटलं की एक 10 नावं डोळ्यासमोर येतात, व्हायोलिन म्हटलं की एक 10 वादक आमच्या डोळ्यासमोर येतात. तसं पियानो म्हटल्यावर आत्ता तरी आमच्या डोळ्यासमोर एक मंदार पारखी म्हणजे हाच येतो. नाही, कारण खरंच बऱ्याच जणांना पियानो वादक कोण आहेत हेच कदाचित माहिती नसेल. तर असं का, पहिली गोष्ट म्हणजे वादक तेवढे नाही आहेत का? आणि एक सहज आपला प्रश्न की याच्यात मराठी कलावंत कमी दिसतात या वाद्यामध्ये, तर काय कारण? मराठी कलावंत कमी कारण हे पहिल्यापासून असं झालेलं आहे की पूर्वी जेव्हा पोर्तुगीजांच्या आपल्या याच्यात म्युझिशियन्स भरपूर होते, की पोर्तुगीज लोकांचं गोवन म्युझिशियन्स होते, त्यामुळे मोस्ट ऑफ द पारसीज किंवा ख्रिश्चन्स यांचं आपल्या याच्यात म्युझिशियन्समध्ये त्यांचा समावेश होता त्या लोकांचा. तर त्यामुळे हे वाद्य जसं ऑर्गन वाजवला जातो चर्चमध्ये, तसं हे वाद्य ही असतं चर्चमध्ये किंवा कॉयर्स बरोबर गायला. तर त्यामुळे त्या लोकांमध्ये ह्या पोर्तुगीजांचा प्रभाव पडल्यामुळे त्यांच्या घरात खूप आढळलं जातं. आणि आपल्याकडे अर्थात महाराष्ट्रात नाट्यसंगीत इतकं त्याचा एक मोठं हे आहे, आपण विश्व आहे, तर तेव्हा त्याच्यात ऑर्गन वापरला जातो नाट्यसंगीत. त्याचप्रमाणे त्यांच्या ह्या म्युझिकमध्ये पियानो हा असतोच. तर त्यामुळे आपल्याला काही नावं माहिती नाही, आता ह्या क्षेत्रात पडल्यानंतर हळूहळू माहिती व्हायला लागते त्या नावांची. म्हणजे आपण जर ऐकलं वर्ल्ड म्युझिक तर आपल्याला नक्की कळतं कोण चांगलं आहे, किंवा बॉलिवूडमधले कोण कोण आर्टिस्ट आपल्याकडे चांगले झाले. जशी मी नावं घेईन की व्ही बलसारा,
पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी 1970चा किंवा नाही सॉरी 1960चा वगैरे काळ असेल तर व्ही बलसारा हे स्वतः खूप चांगले अकॉर्डियन वादक होते, पियानिस्ट होते, हार्मोनियम प्लेअर होते. त्याच्यानंतर मी सांगतो ब्रिजेट कार्वालो ज्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलालकडे 45 वर्ष पियानो वाजवला. बापरे. हो, तर ब्रिजेट कार्वालो झाल्या. त्याच्यानंतर टॉनी पिंटो आणि त्याच्यानंतर रॉबर्ट कोरिया, त्यांनी पण शंकर जयकिशनजींकडेच रॉबर्ट कोरियाने वाजवलेला आहे पियानो. नंतर आत्ताच्या काळात आपण जर बघायला गेलं तर विजू शहा आहेत, त्यांनीही खूप मूवीजना वाजवलं. त्यांचं खूप मोठं फेमस गाणं आहे पहला नशा पहला खुमार, तर तो पियानो त्यांनी वाजवलेला आहे. तर थोडंसं वाजवून दाखव ना आता. साथी सकट वाजवलंच तरी चालेल आम्हाला. त्याचा जो इंट्रोचा पीस आहे पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, पर लूं मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार मेरे दिले बेकरार तू ही बता. पहला नशा पहला खुमार. क्या बात आहे. मंदार, मी असं ऐकलं होतं की एक वादक असा होता की काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता. हो. आणि त्यांना 6 महिने काहीतरी बंदी होती. हो, त्यांचं मी नाव आत्ता मला आठवत नाहीये. मी आत्ताच घेतलं त्यांचं नाव ब्रिजेट कार्वालो मॅडम. अच्छा. हां हां. तर तो नक्की किस्सा काय होता म्हणजे? ब्रिजेट कार्वालो त्यांचं नाव बिजू म्हणून त्या फेमस आहेत बॉलिवूडमध्ये, ज्यांनी मी आत्ता सांगितलं त्यांनी 45 वर्ष लक्ष्मीकांत प्यारेलालजींकडे शोज वाजवले, म्हणजे आपलं शोजही वाजवले आणि रेकॉर्डिंग सगळी वाजवली. त्यांचं बॅकग्राऊंडचं काम त्यांनी केलं. तर त्या मॅडम माझ्याबरोबर ट्रिनिटी कॉलेजच्या वर्कशॉपला असायच्या, त्यामुळे मला माहिती झाली. तर त्यांनी मला स्वतः सांगितलं, मी त्यांचे जेव्हा हात बघितले दोन्ही, ते हात असे म्हणजे पूर्णपणे फाटलेले होते दोन्ही हात. आणि एका पियानिस्टचे हात असं बघणं याच्यावर मोठं दुःख नाही असं मला वाटतं. की इतकं मला वाईट वाटलं. म्हटलं हे काय झालं मॅडम तुम्हाला? त्यांनी ते सांगितलं की माझा एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता, तर त्याच्यामध्ये दोन्ही हाडच तुटली होती डायरेक्ट. पण मी पियानिस्ट आहे म्हणून मी हट्टाने डॉक्टरांना सांगितलं काही करा, जोडा, कुठलेही डॉक्टर अगदी जगातले वापरा, पण माझे दोन्ही हात जोडले गेले पाहिजे. तर त्यामुळे आणि त्याच सुमारास तो पिक्चर आलेला मेरी जंग, त्याच्यामध्ये जो पियानो फेमस पियानो आहे, तर तो पियानो मॅडमनी वाजवलेला आहे. पण त्याची स्टोरी अशी की त्यावेळेला त्या नुकत्याच ऑपरेशनमधून बाहेर आल्या होत्या. डॉक्टरांनी 6 महिन्याची त्यांना रेस्ट सांगितलेली की तुम्ही काहीही वाजवू नाही शकणार. पण जेव्हा प्यारीभाईनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं असा पिक्चर आला आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं अरे माझा ॲक्सिडेंट झाला आहे, मी वाजवूच शकत नाही आहे. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे मी दुसऱ्याला, पण त्या म्हणतात नाही तुमचं कधी होणार आहे रेकॉर्डिंग सुरू. त्यांनी सांगितलं 2 ते 3 महिन्यात आम्ही करू ते गाणं. त्यांनी सांगितलं तुम्ही थांबा, मी प्रॅक्टिस करायला सुरुवात करते. म्हणजे का प्रॅक्टिस? कारण त्यांच्या मुवमेंट जाईल. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी त्यावेळी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि 2 महिन्यात मी अगदी 8-8 तास 9-9 तास घरात बसून त्या म्हणजे सगळे लेसन्स वाजवून किंवा सगळे एक्सरसाइज सगळे स्केल्सची प्रॅक्टिस करून मी ती ताकद आणली आणि तो पीस वाजवला. जरा वाजवून दाखव ना, कारण तो पीस म्हणजे असा लोकांच्या डोक्यात आहे.
क्या बात आहे म्हणता. मला सांगा रे की आपल्याकडे इतके मोठे मोठे संगीतकार होऊन गेले, तर या प्रत्येक संगीतकाराने पियानोचा वापर संगीत दिग्दर्शन करताना कुठे कुठे केला, असा काही तो अभ्यास केलायस? हो, बऱ्याच वेळेला म्हणजे होतो ऑटोमॅटिकली. आपण जेव्हा गाणी ऐकतो तेव्हा आपण बघतोच कोण म्युझिक डायरेक्टर आणि त्यांनी कसा पियानो वापरलाय. पण एवढं नक्की आहे की प्रत्येकाने आपापल्या तऱ्हेने वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापर केलेला आहे त्याचा, सिच्युएशन प्रमाणे. आणि इतकं ब्रिलियंटली वापर केलाय की पिक्चरची सिच्युएशन काय आहे किंवा रोल समोर काय सीन चाललाय त्याप्रमाणे तो वापर केला गेला पियानोचा. हो, तर उदाहरणार्थ बसेरा पिक्चरमध्ये जेव्हा म्हणजे आठवणी असतात, म्हणजे शशी कपूरचा तो सीन आहे की तो पियानोवर बसलाय आणि ते गाणं जे आहे जहाँ पे सवेरा हो दीदींचं गाणं, तर त्या गाण्यामध्ये सुरुवातीला पियानो वाजवला गेलेला आहे. तेव्हा आपल्या मनात जी एक जसा पियानोचा त्याने आपल्या इंडस्ट्रीमध्ये वापर असाच केला गेला की इमोशन्स दाखवल्या गेल्या पियानो थ्रू. म्हणजे काही लव्ह इमोशन्स आहेत, काही सॅड आहेत किंवा काही म्हणजे अगदी ट्रॅजेडी असं झालेला प्रकार आहे. तर मानसिक जो गोंधळ असतो तो त्याने पियानोमधून तो जो दाखवलेला आहे तो इतका अमेझिंगली दाखवला आणि ते पंचमदानी कॉम्पोज केलेलं आहे. जरा थोडंसं वाजून दाखव ना. तर थांब, या अनुषंगाने मला जरा आधी एक प्रश्न विचारायचा आहे की आम्ही असं बऱ्याच वेळा ऐकतो की आपण श्वास कुठे घ्यायचा आणि सोडायचा हे सुद्धा हे या वाद्याबरोबर जातं म्हणे. किंवा नक्की नोटेशन काय आपल्यासमोर लिहून आलंय तर ते नोटेशन म्हणजे सारेगमपधनीचं नाही, ही एखादी रचना का केली असेल, कुठल्या अवस्थेमध्ये केली असेल ते आधी समजून घ्यावं लागतं. म्हणजे नक्की काय असतं? आम्हाला एक विषय होता की अंडरस्टँडिंग ऑफ नोटेशन किंवा अंडरस्टँडिंग ऑफ कॉम्पोजिशन, ज्याच्यात बिथोवेनचं मी अटेंड केलं होतं की त्याची जी कॉम्पोजिशन्स होती तर तो स्वभावाला कसा होता, त्याने ते कॉम्पोज करताना त्याची मानसिकता काय होती आणि त्याने शेवटचा पार्ट असा का केला. कारण नक्कीच त्याने एका वेळेत ते केलेलं नसतं, तर रोज त्याच्यावर तो काम करायचा. बरोबर. तर त्यामुळे प्रत्येक वेळी काम करताना त्याची मानसिकता कशी होती त्याप्रमाणे तसं तसं ते बनत जायचं कॉम्पोजिशन. आणि ही प्रचंड म्हणजे मी जेव्हा हे बघायला सुरुवात केली किंवा ह्याच्यात मी शिरलो खूप खोलात, तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या मूडप्रमाणे त्यांनी त्यावेळी तेव्हा ते खूप हॅपी होते तेव्हा त्यांनी त्या स्टाईलची कॉम्पोजिशन्स केले. खूप सॅड होते, फ्रस्ट्रेट झालेले, काही कारण असेल तर त्यावेळी तशी कॉम्पोजिशन्स त्यांनी केलेली. तर ह्यामुळे मग त्यांनी इकडे स्लो का केला आहे टेम्पो, किंवा ह्यांनी इथे ग्रॅज्युअली गेटिंग स्लोअर आम्ही त्याला म्हणतो की स्लो व्हायचं किंवा लाऊड व्हायचं किंवा एकदम सॉफ्ट व्हायचं, तर ते त्यांनी का केलं. तर हे सगळे जे खेळ होते मानसिक ते त्यांनी आपापल्या कॉम्पोजिशनमधून व्यक्त केले. त्याला अंडरस्टँडिंग ऑफ कॉम्पोजिशन म्हणतात. आणि ब्रीदिंग काय? म्हणजे ब्रीदिंग म्हणजे फ्रेझिंग. आपण जसं गाताना फ्रेज घेताना जसं ब्रीथ करतो आणि जे एक्सपर्ट गायक असतात ते त्यांचा ब्रीथ ऐकूही येत नाही माईकला बऱ्याच वेळेला, पण तो एक अभ्यास आहे. तसंच पियानोमध्ये पण फ्रेझिंग प्रकार असतो. तर हा जो फ्रेझिंग प्रकार आहे तो मी मगाशी कॉम्पोजिशन वाजवलं त्याच्यातही फ्रेझिंग हा प्रकार होताच. जसं आता बिथोवेनचा हा जो एक तर त्यावेळी मी श्वास घेताना आय एम होल्डिंग द ब्रीदिंग. सो माझ्या प्लेइंग प्रमाणे माझं ब्रीदिंग जात आहे. फर्स्ट नोट वाजवताना मी, पण ही शिकून वाजवून ऑटोमॅटिक प्रोसेस होते की आपण त्याच्याशी मर्ज होतो तसे ब्रीदिंग प्रमाणे. तर जेव्हा आपण वाजवतो तेव्हा पियानोमध्ये हे पण एक अभ्यास आहे की तुम्ही कसं ब्रीदिंग करताय, कुठे होल्ड ठेवताय, कसं त्याला कंट्रोल ठेवताय, किंवा तुमची वेलॉसिटी तुम्ही कशी वापरताय कीज वाजवताना. वेलॉसिटीलाही खूप महत्त्व आहे. किंवा ही जी शेवटची क्या बात है, क्या बात है. शेवटची नोट रिलीज होईपर्यंत टाळ्या वाजवायच्या नसतात असा त्यांचा एक प्रोटोकॉल आहे. म्हणजे
म्हणजे कॉन्सर्टमध्ये आपण केव्हाही टाळ्या वाजवतो, संपत आलं असं कळलं की आपण टाळ्या वाजवत असतो. किंवा आता संपवा असं असं सांगायचं असेल तरी टाळ्या वाजवतो हां, आपण. टाळ्या वाजवतो. पण जेव्हा आपण NCPAला कॉन्सर्ट्स बघतो किंवा आपण बऱ्याच अशा कॉन्सर्ट्स आहेत, त्याची शेवटची नोट रिलीज झालं, कारण पेडलिंगचं असतं, त्या पेडलिंगची जेव्हा आपण नोट रिलीज करतो पेडल, की त्याच्यानंतर 2 सेकंद असा एक पॉज येतो की इकडे लोकांना कळतं की हे गाणं किंवा कॉम्पोजिशन संपलंय. संपलंय. हां. त्याच्यानंतर क्लॅपिंग असतं. अच्छा. हां, तर तिकडे फार डिसिप्लिन ठेवावं लागतं, की म्हणजे इकडे रूल्सच आहेत. NCPAला गेल्यानंतर टाळ्या कुठे वाजवायच्या आणि ऑटोमॅटिक ते लोकांना कळते की आता कुठे वाजवायची टाळी. त्यामुळे आता ही RPG गेल्या आणि मग आता टाळी. हो अच्छा. आता आता बसेरा. मी जसं म्हटलं बसेरामध्ये पंचमदानी जो एक पहिला पीस ठेवलेला आहे पियानोचा, तर हा एक आहे. किंवा जतीन ललितजींचं ते गाणं होतं रुक जाओ दिल दीवाने, त्याच्यात शाहरुखचा एक सीन होता की तो पियानोवर काही वाजवतो आणि त्याच्यानंतर ती रुक जाओ दिल दीवानेची ट्यून तो म्हणजे वाजवताना दाखवला. तो नाही वाजवलेलं वेगळं नाही, पण त्यावेळी तो मला वाटतं टोनी पिंटोनी वाजवलेला आहे तो पीस. तर सुरुवातीला तो असं काहीतरी रँडमली असं झाल्यानंतर क्या बात आहे. त्याच्यानंतर जसं जतीन ललितजींचं ते गाणं होतं, तोही एक पीस एकदम अतिशय फेमस आहे. इलायराजाने एक गाणं केलेलं हेराम पिक्चरमधलं, त्याच्या सुरुवातीला पियानोचा इतका सुंदर वापर केला. आशाताईंनी गायला आणि हरिहरनजींनी गायलं गाणं. तर त्या सुरुवातीला जो एक त्यांनी ग्रूव्ह ठेवला आहे, त्याला ग्रूव्ह म्हणतात, की एक स्पेसिफिक पॅटर्न ठेवायचा गाण्याचा, त्या ग्रूव्हचा पियानोचा. तर तोही त्यांनी अतिशय सुंदर त्याने ठेवलेला आहे. तो मी वाजवून दाखवतो. याला 9th कॉर्ड म्हणतात, मायनर 9th. तर त्या मायनर 9th कॉर्डला त्यांनी कसं इस्टॅब्लिश केलं आहे थ्रू त्यांच्या कॉम्पोजिशन. मैत्राचे हे ताल सुरांचे. मंदार, म्हणजे काही काही गाण्यांमध्ये पियानो नसतो. तू मध्यंतरी एक कार्यक्रम केला होतास आणि त्यामध्ये असा प्रयोग केला होतास की ज्या गाण्यांमध्ये पियानो नाहीये त्या गाण्यांमध्ये जर का पियानो आपण वापरला किंवा पियानोवरती गाणी वाजवली
तर परिणाम कसा बदलतो किंवा बघा तुम्हाला ते आवडतं का, तो काय होता नक्की कार्यक्रम? म्हणजे मराठी गाणी काहीतरी तू घेतली होतीस आणि त्या गाण्यांमध्ये पियानोचा फारसा वापर नाही किंवा नाहीच आहे जवळजवळ, तर तो काय म्हणजे काय कन्सेप्ट काय होता तो? कॉन्सेप्ट अशी होती की आपण प्रत्येक वेळी सगळ्या वाद्यांबरोबर अगदी सगळी गाणी ऐकत असतो, तसेच्या तसे पीसेस वाजवले जातात. पण जर काही म्हणजे चूकभूल माफ, पण त्यांची म्युझिक डायरेक्टर्स की आपण काही स्वतःचे काही मधले पीसेस वाजवून नुसतं पियानोवर जर गाणं म्हटलं गेलं तर काय, म्हणजे कारण सुरेल गायक किंवा गायिका असेल तर त्यांना काही तानपुरा असेल तरी ते सुरेलच गातात, तर मग पियानोच्या साथीने का नाही त्यांनी असं गावं. तर आम्ही प्रयोग केलेला की काही मराठी गाणी घेऊन किंवा काही हिंदी पण होती ॲड झालेली, पण इतकं सुंदर वाटतं कारण त्याच्यात कुठल्याच वाद्याचा गोंधळ नसतो. बरं, तबला जरी असला तरी त्याचा तितकाच वापर असतो तबल्याचा, किंवा पर्कशन्स असतात किंवा गिटार म्हणजे तालापुरता त्याचा तालापुरता वापर असतो अगदी जरी, आणि त्याचा वेगळा पॅटर्न वापरूनही तुम्ही ते गाणं सादर करू शकता. आणि अर्थात लोकांना ती कॉन्सेप्ट आवडली कारण त्यांना काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं, कारण अर्थात साऊंड वेगळा आला आणि चांगलं वाटलं, गाणं फेमस असेल तर लोकांना आवडतं जनरली. पण काही असं पण असतं ऑडियन्सला की त्यांना ते तसेच म्हणजे ऐकलेलं वर्षानुवर्ष गाणं असतं ते कानात असतात पीसेस. अर्थात ते सुंदर केलेलं आहे काम म्युझिक डायरेक्टर्सनी, पण तरी काही जर वेगळं लोकांना दिलं तर नाविन्य येतं असं मला वाटतं. त्यामुळे मी असे काही प्रयोग करत असतो आणि पियानोच्या बाबतीत केलेले आहे. एखाद दुसरं मराठी गाणं म्हणजे त्या कन्सेप्टमध्ये तू जे ऐकवलं होतंस त्यातलं किंवा हिंदी कुठलंही असं जे वेगळे पण जपलं तुझ्या कार्यक्रमात तू ऐकायला आवडेल? आता बाबूजींचं गाणं आहे अतिशय फेमस, तोच चंद्रमान भात. तर ते गाणं मला कधी असं वाटतं की इतकं म्हणजे फ्रीलान्स वाजवण्याच्या दृष्टीने पियानोवर ते इतकं सुंदर गाणं आहे की त्याला नुसतं जरी असंच गायलं पियानोवर तरी चांगलं वाटेल आणि मलाही ते आवडायचं. तर मी तसा एक काही प्रयोग करून बघितला की तोच चंद्रमान भात, तीच चैत्र यामिनी, तोच चंद्रमान भात, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तीच चंद्रमान भात. किंवा पद्मजा ताईने गायलेलं केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली, उठले चुकून डोळे, हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे. बरं, किशोरदांची गाणी किती किती सुंदर आहेत, कॉम्पोजिशन पंचमदांनी केलेली. तर त्याच्यामधलं गाणं प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है, प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. तर अशी काही गाणी मी फक्त पियानोवर, आणि आता पण तुम्ही ऐकलं असेल की नुसतं पियानो किंवा गिटार असेल तरी ही गाणी कॉम्पोजिशन मध्ये एवढी ताकद आहे. असाच काहीतरी किस्सा मराठी गाण्यांचा लंडनला काहीतरी झाला होता ना, तो काय होता किस्सा? म्हणजे सचिन पिळगावकरांनी तुला सांगितलं नाही नाही तू पियानो घेऊन येईच आता म्हणून, तो काय होता हॉटेलमधला किस्सा? सचिनजींनी सांगितलं ते होते तिकडे. अच्छा. आणि काय होतं, आमचा EMS ला कार्यक्रम होता लंडनला, युरोपियन मराठी संमेलन.
तेव्हा आमची जी हॉटेलमध्ये व्यवस्था होती, कार्यक्रमही तिकडेच होता आणि राहते तिकडेच होतो. तर खाली ग्रँड पियानो होता, ते 5 स्टार हॉटेल असल्यामुळे. तर काय असायचं, वरती कार्यक्रम चालू असताना आम्ही कधी कधी खाली यायचो आणि ग्रँड पियानोची परमिशन काढून बसायचो वाजवत. तर एक दिवस आम्ही सगळेच म्हणजे सलील होता, सलील कुलकर्णी होता किंवा सचिनजी होते, सुप्रिया, आम्ही सगळेच होतो खाली आणि खूप मजा चाललेली गाणी वाजवून वगैरे. तर त्या ऑर्गॅनायझरने सांगितलं की उद्या तुमचा कार्यक्रम आहे, म्हणजे मी ज्यांच्याबरोबर गेलो होतो पद्मजा फेणानींबरोबर, त्यांनी सांगितलं उद्या तुमचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही पियानो का नाही तिकडे वाजवत, हे जे का वाजवत. मी म्हटलं कोणी परमिशन देईल का? तर ते म्हणाले आपल्याला काढायला लागेल परमिशन हॉटेलच्या मॅनेजरची. तर मजा अशी की तिथल्या मॅनेजरला बोलवलं, त्याने सांगितलं हा वाजवतोय तर आपण घेऊन जाऊ शकतो, म्हणजे आतापर्यंत असं कोणी केलेलं नाही, आता आपण पहिल्यांदाच हे सगळं करतोय. आणि ते सगळे तिकडचे लोक होते, म्हणजे सगळे ब्रिटिशर्स होते. तर त्यांनी परमिशन काढून आम्हाला सांगितलं चला न्या. मग त्या दिवशी सगळ्यांना ते सरप्राईज होतं की सगळे मान्यवर बसले होते, नामवंत सगळे कलाकार होते, गायक होते आणि तो पियानो तिकडे स्टेजवर नेला गेला. आणि एक गाणं सर्वस्व तुझं लावणी पद्मजा यांचं यशवंत देवानी कॉम्पोज केलेलं, तर ते गाणं मी त्यांच्याबरोबर साथ केली त्या गाण्याला. आणि त्याच्या मी पहिलाच जेव्हा त्याचा एक रन वाजवला पियानोचा, तेव्हा खूप म्हणजे ब्लेसिंग देत लोकांच्या टाळ्या आल्या, कारण तो साऊंड पटकन नवीन होता. कारण मी हार्मोनियमला होतो, पण पियानोचा एक साऊंड ऐकल्यानंतर सगळ्यांना एवढी मजा आली आणि आपसुक लोकांमध्ये टाळ्या वाजवल्या लोकांनी. क्या बात आहे, क्या बात आहे. मैत्राचे हे ताल सुरांचे. इतका वेळ आम्ही वादक मंदार पारखेशी बोलत होतो. एक प्रश्न संगीतकार मंदार पारखेला. आत्ता नुकतंच तुझं एक गाणं रिलीज झालंय, तर त्या गाण्याविषयी ऐकायला आवडेल आणि गाण्याची छोटीशी झलक जर का गाऊन आणि वाजवून दाखवलीस तर आनंद द्विगुणित होईल. नक्की. गाणं लिहिलंय मीच आणि कॉम्पोज मीच केलेलं आहे आणि सावनी रवींद्रने गायलंय गाणं. अच्छा. आता जस्ट रिलीज झालं ते. आणि गाण्याचे शब्द सावरल्या वाटा, म्हणजे टायटल सावरल्या वाटा असं आहे. आणि आधी अर्थात चाल बनवली गेली माझ्याकडून, एक काहीतरी चाल सुचली आणि नंतर मग शब्द त्याप्रमाणे मला फ्रेझिंग करतात, त्यामुळे शब्द सुचत गेले. बरं बरं बरं. म्हणजे पुढची मुलाखत गीतकार मंदार पारखेची. असं काय. झलक ऐकू. सावरल्या वाटा अन सावरली दिशा, तुझी वाट बघते मी अशी बाबरी. सावरल्या वाटा अन सावरली दिशा, तुझी वाट बघते मी अशी बाबरी. तुझ्या एका हाकेसाठी आतुरले माझे मन, तुझ्या प्रेमाची ही साद आले ओथंबून घन. सावरल्या वाटा अन सावरली दिशा, तुझी वाट बघते मी अशी बाबरी. भिजलेल्या आसवाना तुझ्या येण्याचीच आस, आज अंतरीच माझ्या लागला हा तुझा ध्यास. तुझा असण्याचा भास, तुझ माझा एक श्वास, तुझ्या विन होईन मी बाबरी. तुझ्या एका हाकेसाठी आतुरले माझे मन, तुझ्या प्रेमाची ही साद आले ओथंबून घन. क्या बात आहे. थँक्यू. बरं मंदार, जशी हार्मोनियमची आपल्याकडे गांधर्व महाविद्यालयाची परीक्षा असते, तशी पियानो या वाद्याची अशी काही म्हणजे लेखी किंवा काय प्रॅक्टिकल म्हणूया आपण, म्हणजे अशी काही परीक्षा असेल ती, म्हणजे जर का आमच्या रसिक प्रेक्षकांपैकी कोणी पियानो हे वाद्य नव्याने शिकत असेल आणि अशी काही परीक्षा द्यायची असतील तर त्याविषयी आम्हाला काही माहिती नाही, जरा माहिती सांगितलीस तर बरं होईल. हो, परीक्षा असतातच आणि 2 प्रकारच्या असतात. एक लेखी असते आणि एक प्रॅक्टिकल. जसं तू म्हणालास प्रॅक्टिकल तर खूप असतं आणि ग्रेड्स असतात. 1st ग्रेड टू 8th ग्रेड, म्हणजे जसं आपण ग्रॅज्युएशन लेवल म्हणतो. तर 8th ग्रेड नंतर मग ATCL, LTCL, FTCL म्हणजे फेलोशिप ऑफ लंडन. तर हे ट्रिनिटी कॉलेज जे लंडनची युनिव्हर्सिटी आहे ते ऑर्गनाईज करतात. आपल्या मुंबईतही ऑर्गनाईज केल्या जातात आणि सेंट झेवियर्सला असतं सेंटर किंवा संगीत महाभारती जुहूला असतं सेंटर.
तर ह्या परीक्षांमधून फायदा काय असतो तर वेगवेगळे कॉम्पोजर्स तुमच्या हाताखालून वाजवले जातात. असं काही नाही की परीक्षा अपेअर केल्यानंतरच तुम्ही चांगले वादक असता, असं काही नसतं. पण जेव्हा तुम्ही शिकता सिस्टमॅटिकली, कारण ग्रेड्स असतात त्याप्रमाणे तुमचं फिंगर वर्क म्हणा किंवा पेडल वर्क म्हणा किंवा कॉम्पोजिशनला समजणं आपसूक तुमच्या प्रगती होत असते. हां, बरोबर. त्यामुळे अभ्यास तुम्हाला होतो त्या अभ्यास होतो निमित्ताने. प्रत्येक ॲस्पेक्टचा त्या पियानोच्या. तर त्यामुळे ह्या परीक्षा देणं मस्ट आहे आणि दिल्यानंतर पण कमी नाही आहे, ते करू तेवढं म्हणजे जास्तीच आहे. आणि असे खूप FTCL झालेले लोक पण आहेत आणि त्याच्याहूनही कॉन्सर्ट पियानोच्या परीक्षा असतात की ज्यांना थिएटर्सना वाजवायला परमिशन असते. कारण अशा तुम्हाला फक्त 7 ग्रेड 8 ग्रेडच्या लोकांना थिएटरला वाजवायला परमिशन नसते, त्याच्यासाठी कॉन्सर्ट लेवल पियानो आला पाहिजे. अशा वेगवेगळ्या स्टेजेस असतात पियानोमध्ये, तर त्या तुम्हाला दिल्या तर चांगलं असतं कारण सगळे टेक्निकल तुम्ही ॲस्पेक्ट शिकता त्याच्यात. अच्छा, बरं बरं. ही नव्याने आम्हाला माहिती समजलेली आहे. पियानो या वाद्याविषयी तुझ्याकडे सांगण्यासारखं पुष्कळ काही आहे आणि वाजवून दाखवण्यासारखं सुद्धा पुष्कळ काही आहे, पण कुठेतरी वेळेचं बंधन आपल्याला पाळावं लागतं. तर कार्यक्रमाची सांगता करताना मी तुला एक विनंती करतो की तुझ्या कार्यक्रमात तू शब्दप्रधान गायकी आणि पियानो हे जे सादरीकरण करतोस, म्हणजे गझल या वाद्याबरोबर तबला असतो, व्हायोलिन असतं आणि पेटी असते, पण तू एक असा कार्यक्रम करतोस की एक गझल तू म्हणतोस आणि ती फक्त पियानो बरोबर म्हणतोस. तर ती कुठली तुझ्या आवडीची एखादी गझल पियानो बरोबर ती सादर करावीस आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाची सांगता करावीस. नक्की. तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया. आज फिर दिल एक तमन्ना की, आज फिर दिल एक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया, आज फिर दिल को हमने समझाया.